नमस्कार. आवाज न्यूजलाईनच्या निवडणूकविषयक कार्यक्रमात पुन्हा एकदा आपण अशाच एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटतोय. आज आपले समवेत आहेत भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते खंदे कार्यकर्ते, किंबहुना खंदे असे आधारस्तंभ असणारे मधु जोशी साहेब. जुने जाणते आधारस्तंभ, खंदे कार्यकर्ते ह्या संकल्पना कदाचित नवीन पिढीला, नवीन मतदारांना थोड्याशा बोथट वाटतही असतील, पण जुने जाणते या शब्दाचा गूढ अर्थ जर काढायचा झाला तर मला वाटतं नवीन पिढीला त्याचा अभ्यासच करावा लागेल. याचं कारण असं आहे की या मंडळींचा अनुभव हा आलेला नव्हे, यांनी घेतलेला हा एका विलक्षण पातळीपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो की त्यातनं आपल्याला जर काही अनुभव घ्यायचा म्हणला तर अगोदर आपल्या मनाची कवाड आपल्याला खुली करावी लागतात येणाऱ्या अनुभवांसाठी. आणि अर्थातच या गोष्टींकरताच आपण मधु जोशींकडे आहोत. जाणून घेणार आहोत की आजची निवडणूक जी महापालिकेची समोर येऊन उभी ठाकली आहे, ज्या काही लाथाळ्या करतायत, जे काही पक्ष बदलांतर होत आहे, ही एक लाट आहे असं जरी मानलं तरीसुद्धा नेमकं याच्या मुळाशी काय आहे हा प्रश्न आजचा आहे. असं असलं तरी आज मधु जोशींसारखी व्यक्ती जर आपल्या समवेत आहे, त्या काळात नेमकं काय होतं. निवडणूक तीच आहे, निवडणुकीचं वारं तेच आहे, पण जी तत्वनिष्ठता, जी पक्षनिष्ठता, जी नीतिमत्ता, स्वतःच्या मनाशी असलेला एक प्रामाणिकपणा, प्रांजळपणा आणि स्वतःच्या मनाशी असलेली खुणगाठ, या गोष्टी आज नेमक्या कुठे आहेत. सुरुवात करूया त्या इतिहासापासून. तुमच्या काळातल्या निवडणुका होत्या, तुमचा इतर अनुभवाकडे आपण तर वळणारच आहोत. आपण सुरुवात करूया निवडणुकींपासून. आजची निवडणूक आणि तुमच्या काळातली तुम्हाला आठवणारी तुमची पहिली निवडणूक, काय फरक जाणवतोय? खरोखरच खूप फरक आहे. म्हणजे दोन गोष्टीची तुलनासुद्धा करणं कठीण आहे. राजकारणाचं एक मुख्य सूत्र यामुळे लक्षात येण्यासारखं आहे की असं म्हणतात की पॉलिटिक्स इज फुल ऑफ टेन्स येट इट रिकग्नाइज ओनली प्रेझेंट टेन्स. वर्तमान काळ हाच फक्त राजकारणाला माहिती असणारा काळ आहे. तेव्हा त्या वर्तमान काळात असलेली जशी स्थिती तशी राजकीय परिस्थिती. स्थिती बदलली की परिस्थिती बदलते अर्थातच. आणि मग राजकीय डावपेचा हा शब्द अलीकडे मोठा झाला. पूर्वी धोरण म्हणत असत. राजकीय धोरणे थोडं थोडं लवचिक होत गेले. ज्यांनी असं ठरवलं होतं की आपल्याला लवचिकता घ्यायची नाही, आपण आहोत तसेच शेवटपर्यंत राहू, सत्ता नाही मिळाली तरी चालेल, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांसारखी जो पक्ष आहे तो जसा 1932 साली होता तसाच तो 1962, 1972 आणि अगदी 2016ला सुद्धा आहे. अगदी. कारण पक्षवाढी करणं यासाठी सत्ता हवी असं ते मानत नाही. त्यांच्यामध्ये सभासद नोंदणी हा प्रकार नाही. एखाद्याला कॉम्रेड म्हणायचं, भाई म्हणायचं तर ते इतकं सोपं नसायचं. 2-2 तप जेव्हा काम करायचे तेव्हा कोणीतरी भाई डांगे व्हायचा. बरोबर. त्या पक्षाचं धोरण होतं. सुरुवातीच्या काळात जनसंघाबद्दल अशीच मतप्रणाली होती. 1952 सालची निवडणूक मी अगदी 12 वर्षाचा होतो, पण निवडणुकीत होतो. माझ्याकडे काही प्रचाराची कामं दिलेली होती. पहिली निवडणूक. अजून जनसंघ लोकांना माहिती नव्हता. नुकतेच हिंदू महासभेतून बाहेर पडलेले जनसंघाचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी निवडणुकीच्या काही काळ आधी जनसंघाची स्थापना त्यांनी केली होती. आणि मुंबईला मी असल्यामुळे मुंबईत वातावरण तयार झालेलं होतं. कारण सामान्यतः ही गोष्ट काय आता लपून राहिलेली नाही. जनसंघाचे जेवढे कार्यकर्ते आहेत हे सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून मिळत होते. आणि मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्यावेळेला थोडीफार जबाबदारी माझ्याकडे होती. आणि मग असं सांगण्यात आलं की इतक्या कार्यकर्त्यांनी जनसंघाचं आता काम करायचं आहे. आणि म्हणून आम्हाला निवडणुकीच्या तोंडावरती जनसंघाच्या कामाला, मी लहान असलो तरी माझं त्याही काळामध्ये बोलणं खूप परिणामकारक होतं. जनसंपर्क खूप मोठा होता. आचार्यात्र्यांच्याकडे मी प्रूफ रिडिंगला जात होतो. आणि त्यामुळे सामाजिक मन काय असतं त्याचा अंदाज चांगला होता. पण राजकीय डावपेच कळण्याइतकं, धोरण कळण्याइतकं वय नव्हतं. पण त्यावेळेचा तो जनसंघ जेव्हा आज मी 2017 साली आठवतोय
तेव्हा एकीकडे वेदनाही होतात आणि एकीकडे संवेदना पण जाग्या होतात. वेदना एवढ्यासाठी की अरे कुठं गेली ती पारदर्शकता, कुठं गेली ती शुभ्रता, कुठं गेली ती तत्वासाठी म्हणून जीव टाकणारी सगळी माणसं. आणि आज जे आपण चित्र पाहतो, मग नंतर माझ्या चटकन असं लक्षात येतं की गंगा उगमस्थानी जितकी स्वच्छ आणि पवित्र असते तेवढी अलाहाबादला राहत नाही. नक्कीच. कारण तिचा प्रवाह वाहत असतो आणि अनेक अनवॉन्टेड एलिमेंट्स ते सुद्धा त्याच्यामध्ये यायला लागतात. अनेक शहरातली ड्रेनेज लाईन सुद्धा त्याला येते, चांगल्या चांगल्या नद्यासुद्धा येतात आणि नदी बिचारी वाहत जातात, तिला पुढं जायचंच असतं. अलाहाबादला तर लोक प्रेतसुद्धा त्याच्यात टाकतात. पण मग हा दोष त्या नदीचा नाही. नदीला त्याचं ध्येय जर गाठायचं असेल, सागरापर्यंत जायचं असेल, तर या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. त्या टाळता येत नाही. खरं. पण मग नदीने करायचं काय अशी घाण घेऊन? तर त्याच्यावरती एक उत्तम उपाय आहे, तो म्हणजे नदीने वेग वाढवायचा. एकदा वेग वाढला की आलेली घाण आपोआप पुन्हा दोन्ही काठाकडे निघून जाईल आणि चांगली आहे ती सागरापर्यंत येईल. बरोबर. त्यामुळे आत्ता जी काय दिसतंय ते गंगोत्रीच्या ऐवजी अलाहाबाद दिसतंय. भारतीय जनता पार्टीची आजची अवस्था ही गंगोत्रीची बदलून अलाहाबादची झालेली, सर्व स्वरूपाची घाण त्याच्यामध्ये आली. आता प्रश्न असा येतो की त्यावेळेच्या निवडणुका लढवताना उमेदवार जबरदस्तीने शोधून आणावा लागायचा आणि पहिल्या दिवसापासून त्याला माहिती असतं डिपॉझिट तर राहणारच नाही, पण 4 लोकांची ओळखी होतील एवढाच आपला उद्देश. निवडून येणं ही कल्पना स्वप्नवत होती. आज तिकीट मिळालं की नक्की निवडून येईल अशी भारतीय जनता पार्टीची जी आत्ताची प्रतिमा झालेली आहे, त्याच्यामुळे सगळा हा गोगाव गोळा होतो आहे. कारण आता इथे दिसतं इथे नक्की मिळणार, त्यावेळेला मिळण्याची शक्यताच नव्हती. हा उमेदवार निवडीमधलाच सुरुवातीपासूनचा बदल, उमेदवार मिळण्याचा बदल. जनसंघ जातीयवादी आहे का काय याच्यावर टीका कुणी करतच नव्हतं, लक्षच देत नव्हतं. बरोबर. शिवसेनेच्या बाबतीत अगदी असं होतं. मी शिवसेनेचा सुरुवातीपासूनचा पुरस्कर्ता होतो, कारण त्यावेळेला शिवसेना राजकारणात नव्हती. मी स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि आचार्य यांच्या बैठका एकत्र घेतलेल्या आहेत. मी स्वतः त्याचा साक्षीदार होतो. त्या मधु दंडवते सुद्धा येत असत आणि असं वाटत असे की मराठी समाजाची जी गळचेपी मुंबईमध्ये होते आहे त्याचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे. मार्मिकचा जन्म अशा चर्चेतूनच झाला. बरोबर. आणि एक उत्तमपैकी असं एक शिवसेनेचं ध्येय जसं होतं तसं जनसंघाचं ते होतं. कितीही वर्ष लागली तरी चालतील, पण आपण या ध्येयाने हळूहळू पुढे जाऊ. मला आठवतं संयुक्त मोर्चा चळवळीमध्ये पहिल्यांदा मी मोठ्या प्रमाणावर प्रचाराला गेलो. प्रेमजीभाई सरांचा कोकणातून ते उभे होते आणि बोट दरवाढ आंदोलन मोठं झालं होतं त्या काळामध्ये आणि प्रेमजीभाई सर हे नाव तेव्हा मोठं झालं आणि ते एकमेव खासदार पहिल्याच निवडणुकीत निवडून आले. जनसंघाच्या आपल्या महाराष्ट्रातून निवडून आले आणि सुमतीबाई सुकळीकर नागपुरातून उभ्या होत्या. त्यामुळे मुंबईत काही कुठेही जागा नव्हती. हे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यावेळेला त्यागमय जीवन ध्येय गाठण्यासाठी म्हणून सत्तेची कल्पनाच नव्हती. सत्ता मिळेल आणि मग पुढे काय होईल असं वाटत नाही. काँग्रेसवाले बघून आम्हाला असं वाटायचं त्यावेळेला मुंबई म्हणजे सखा पाटील असं समीकरण होतं. सखा पाटीला ना आव्हान देऊ शकणारी शक्ती पहिल्यांदा उभी राहिली जॉर्ज फर्नांडिसच्या रूपात. आणि जॉर्ज फर्नांडिसचं जेव्हा थोडं कमी होत गेलं तेव्हा दत्ता सामंत नावाचा एक व्यक्ती एकदम कामगार क्षेत्रातून पुढे आला. पण त्याहीपेक्षा अचानक नकळत वाढले ते बाळासाहेब ठाकरे. कारण हा प्रश्न त्याने घेतला. आता मूळ मुद्द्याकडे जर यायचं झालं तर त्यावेळेच्या निवडणुकांच्यामध्ये जिंकणं हा विषय नव्हताच. पक्षाचं तत्त्वज्ञान अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात उत्तम साधन म्हणजे निवडणुका. नक्कीच. हा एवढा एकच भाव. त्यामुळे उमेदवार चर्चा मोठ्या असायच्या. 4 लोक समोर असले तरी 4000 लोक समोर आहेत तसं समजून आमची भाषणं तेव्हा होत असत. आणि संयुक्त मोर्चा चळवळीमुळे जनसंघाला जीवदान मिळालं. संयुक्त मोर्चा चळवळीमुळे जनसंघाचे उत्तम वक्ते
हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं. खरं आहे. आणि जनसंघाचं खरं भांडवल हे त्या काळामध्ये सुद्धा चारित्र्य संपन्न नेते, त्यांचा उत्तम अभ्यास, उत्तम वक्तृत्व, ते मला वाटतं माझ्यावर तेच सगळे संस्कार त्या काळामध्ये झाले होते. हे सगळं जर बरोबर नसेल तर व्यासपीठावर तुम्ही उभं राहू नये. निश्चितच. तुमच्या बोलण्यामध्ये अभ्यास दिसला पाहिजे, तुमच्या बोलण्यामध्ये जो विश्वास आहे तो तुमच्या तत्त्वज्ञानाचा ध्यासही त्याच्यामध्ये दिसला पाहिजे, आणि जनतेशी तुमची नाळ असली पाहिजे. व्याख्याता म्हणून बोलला आणि कीर्तनकारासारखा निघून गेला असं राजकारणात चालत नाही. हा जो तुमचा प्रवास आहे, म्हणजे आचार्यात्रेंपासून बाळासाहेब ठाकरेंपासून मधु दंडोजींपासून, हा सगळा ज्या मातीतून हे सगळं तुमची जडणघडण होत गेली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजे अगदी देवरासांचे सुद्धा जे काय संस्कार होते हेही तुमच्यात कुठेतरी रुजलेले आहेत. पण हे सगळं असताना आणि आजचं भारतीय जनता पक्षाचं चित्र बघताना अलाहाबादची परिस्थिती आल्यासारखी तुम्ही जे आता वर्णन केलं, आता मग जर हे सगळं असेल तर देवरासांचे विचार जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेले, बाळासाहेब ठाकरेंच्या मार्मिकमधून आलेले, की मनामनात विचार रोजला पाहिजे हा त्यांचा विचार मार्मिक म्हणून त्यांनी आणला, ह्या सगळ्या गोष्टी मग आज भारतीय जनता पक्ष विसरला आहे का, काय वाटतं? डायल्यूट झाला आहे, विषय विसरल्यासारखा नाही वाटत आहे. एखाद्या रसायनामध्ये खूप पाणी ओतल्यानंतर जसं रसायनाचा परिणाम लगेच तुम्हाला कमी जाणवायला लागतो, कारण ते पातळ होतं. तसं भारतीय जनता पार्टीच्या जो विचारधारा आहे ती अशी अधिक प्रसवली गेली आहे, त्याची धार बोथट झालेली आहे. कारण अशी सगळी माणसं तुमच्यामध्ये येत आहेत ज्यांच्यावर संघाचे संस्कार नाही आहेत, ज्यांच्यावरती बाळासाहेब ठाकरेंचेही संस्कार नाही आहेत. आणि जे पूर्वीच्या काळातलं एक लक्षात आलं म्हणून सांगतो, पूर्वीच्या काळातला कार्यकर्ता आणि नेता हा सगळा चळवळीतून आलेला आहे. बरोबर. आता एकदम नेता येतो तो व्यासपीठावरच बसलेला दिसतो, त्याला अनुभवच नाही. आत्ता जसं काही सांगितलं झालं, आमच्यासारख्यांची नावं विसरली तर दुःख नाही त्याचं, पण मला भीती वाटते की काही काळानंतर हे बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा विसरतील. आत्ता काही परिस्थिती तशीच आहे. दत्ता सामंतांचं असेल, जॉर्ज फर्नांडिस नावं असतील, ह्या नावांकडे, कारण जॉर्ज फर्नांडिस यांनी सुद्धा छोट्याशा खोलीतून सुरू केलेला त्यांचा जो राजकीय प्रवास होता, हा राजकीय प्रवास ज्या म्हणजे वैचारिक पातळीनं खूपच मोठा होता. ते कुठे बसत होते हा मुद्दा नंतरचा आहे. प्रश्न असा आहे की ही वैचारिक पातळी आजकालच्या नेत्यांमध्ये नाही. जसं तुम्ही म्हणाल की तो थेट व्यासपीठावर येतो. प्रश्न आता असा आहे की ज्यावेळी हे व्यासपीठावरून येणारे नेते आयात केले जातात, हे पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता केले जात आहेत का यांना खुश करण्याकरता केले जात आहेत, जनतेला खुश करण्याकरता केलं जात आहे? नेमकं काय घडतं? म्हणजे फक्त भारतीय जनता पक्ष माथी मारायचा असं काहीसं घडतं आहे? कारण आत्ता यंदाची निवडणूक ही व्यक्तिनिहाय होईल का पक्षनिहाय होईल हे अजूनही सांगणं मुश्किल आहे. कोणाच्या मागे कोण जाईल हेही सांगणं मुश्किल आहे. कारण नरेंद्र मोदी यांचे जे काही विचार आहेत, ही वैचारिक धारा सामान्य जनतेपर्यंत किती पोचली हा मुद्दा एका बाजूला राहिला आहे, आणि ही विचारधारा पक्ष सोडून पक्षांतर करून इकडे आलेल्या लोकांमध्ये अचानक कशी पोचली हाही मुद्दा दुसऱ्या बाजूला राहतो. नेमकी सांगड काय घालायला? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. खरं सांगू का, तुम्ही आत्ता विचारलेला प्रश्न हा सर्वसामान्य मतदारांच्या आणि जनतेच्या मनात आहेच. एक गोष्ट महत्त्वाची, जितकी निवडणूक खालच्या स्तरावरची तितकी ती किचकट असते. आमदार खासदार यांचा सर्वसामान्य जनतेशी तसा काही संबंध नसतो. नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उभे राहणारा प्रत्येक जणाची कुंडली प्रत्येकाकडे तयार असते. तेव्हा तो मनुष्य जर काही बोलायला लागला की जनतेला आधीच माहिती असतं कालपर्यंत अमुक होता, आज येऊन काय बोलतोय. त्याला दुखवायचं नाही म्हणून फक्त ते त्याला नमस्कार करतात. पक्षाला का असं वाटायला लागलं की ही सगळी माणसं घेतली पाहिजेत? एक म्हणजे कायद्यात अशी तरतूद नाहीच आहे की तुला पक्षात घेत नाही. कुठल्याही कायद्यात अशी तरतूद, त्याला तुम्ही पद देऊ नका पण तुम्ही नाकारू शकत नाही. एखादा म्हणाला मला भारतीय जनता पार्टीचं तत्त्वज्ञान आवडलं आहे, मला सभासद व्हायचं आहे, तुम्ही नाकारू शकत नाही. 4 आण्याचा सभासद करा, बसू देता, पण तुम्ही घेताय आणि एकदम तिकीटच देताय. एका रात्रीत तो नेता होतो, तुमच्या वतीने वाटाघाटी करायला बसतो, आणि मग असं विदारक चित्र दिसतं की ज्याने ही संबंध संस्था उभी केली, वटवृक्ष केला, त्याची मुळं सोडा पारंबीसुद्धा दिसत नाही आहे. असं काय झालं? ही चूक आहे का पक्षाच्या दृष्टीने?
वर करणे विचार केला तर ती नक्कीच चूक वाटेल. परंतु या पक्षाने आता सत्ता समोर दिसते आहे. दिल्लीला मिळाली आहे, मुंबईला मिळाली आहे, मग आपल्याकडे का नको? सत्ता घ्यायची असेल तर संख्याबळ पाहिजे. संख्याबळ एका रात्रीत, एका दिवसात, एका वर्षात तयार होत नाही. एखादा पार्ट एखाद्या कंपनीमध्ये तयार करायला जर 10 महिने लागत असेल, तोच पार्ट मला बाहेरून रेडीमेड मिळत असेल तर 10 मिनटात माझं काम होतं. पार्ट तोच आहे, तो आता बाहेरून मला मिळतो आहे. मग तो आणि कुणी बनवला याचा मी विचार न करता माझं काम झालं, मला हवा तिथे तो पार्ट मिळाला, माझी गाडी रुळावर आली. सत्तेच्या ह्याच्यामध्ये अशी ही सगळी जी माणसं येत आहेत ती नक्की पुढे निवडून येण्याची क्षमता असणारी आहे असं या पक्षाचं मत आहे. कदाचित ते चुकलं याचे, कारण याचे दुष्परिणामही भोगावे लागणार आहेत. पण एक गोष्ट जरा धाडस करून मी म्हणेन की आज जर भारतीय जनता पार्टीला सांगितलं की सर्वच्या सर्व जागा तुम्ही लढवा, तर आज पक्षाकडे इतके उमेदवार नाहीत. ही वस्तुस्थिती मान्य केली. अगदी काही जागा न लढता सोडाव्या लागतील, हे नक्की. मग मित्रपक्षासाठी सोडाव्या लागतील, आणखीन कुणातरीसाठी सोडून त्याची मानसिक तयारी इतकी वर्ष भाजपची होतीच की. कधीच भाजपने कुठल्याच ठिकाणी, अगदी मुंबई काय, पुणे काय, नाशिक काय, नागपूर काय, कुठेही इतक्या अटीतटीच्या वाटाघाटी भाजपने यापूर्वी कधी केल्या नव्हत्या. तर भाजपकडे अनायासे अशी काही माणसं यायला लागली आहे की जी एकटे येत नाही आहेत, ते 20-20, 25-25 जागा लढवून जिंकून आणण्याची सामर्थ्य दाखवत आहेत. तर आमचं लक्ष जर पाकिस्तानला संपवायचं असेल तर चीनला थोडंसं जवळ घेऊन आम्ही पाकिस्तान विरुद्ध गेलो तर काय हरकत आहे. माझा आज पहिला शत्रू पाकिस्तान आहे. बरोबर. चीनचं कदाचित ते उलटं होईल. चीन आणि पाकिस्तान एकत्र आले तर मग आमची अवस्था वाईट होईल. मग या निमित्ताने चीनला मी बाजूला काढतोय, पाकिस्तानला एकीकडे ठेवतोय. आणि हे करत असताना आमच्या इथल्या तिन्ही दल म्हणजे शिवसेना असेल, रिपब्लिकन असेल, ही तिन्ही दलं एकत्र आली तर हे युद्ध आम्ही उत्तम पद्धतीने खेळू शकू या भावनेने हे येणारे सगळे वाईट नसतात. अगदी साधं उदाहरण देतो. रामायणामध्ये आम्हाला बिभीषण मिळाला रामाला येऊन. बरोबर. रावणाकडून तो इकडे आला, पक्षांतरच होतं ना. अगदी अगदी. पण त्याने अट घातली नव्हती की रावण मेल्यानंतर मला तुम्ही ते राज्य द्या, या कंडिशनवर तो आला. त्याला रावणाचे वर्तणूक, रावणाने सीतेला पळून आणणं हा सगळा प्रकार आवडलेला नव्हता आणि म्हणून तो इकडे आला. बरोबर. असे बिभीषणाच्या रूपातली काही जर माणसं इकडे येणार असतील रामाला सहाय्य करायला, तर त्यांचं स्वागत आहे. अगदी. पण तरी सुद्धा हा जरतरचा प्रश्न उरतो. हा आता कोणी ठरवायचा बिभीषण आहे का भीषण आहे? तो भीषणच असू शकेल. प्रश्न तोच आहे की हे जर असेल तर मला सांगा की ही रणनीती म्हणून आपण मान्य की जर असलं तरी चालेल, कारण ही रणनीती आहे. तुम्ही चीन पाकिस्तानचं उदाहरण दिलं, अगदी चपखल उदाहरण आहे. आता मुद्दा असा आहे की थोडंसं आपण परत इतिहासाकडे जाऊया, कारण ह्या वर्तमानाची सांगती तिथून सुरू झाली. जनसंघाच्या सुरुवातीचा काळ तुम्ही बघितलाय. म्हणजे त्या काळात बाळासाहेब देवरस नावाचा एक सुरुंग होता, बाळासाहेब ठाकरे नावाची एक तोफ होती आणि आचार्य यात्रे नावाचं एक वादळ होतं. हे सगळं तुम्ही जवळून अनुभवलेलं आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेस पक्ष त्यावेळी प्रतिष्ठित पक्ष किंवा अगदी छान सेटल झालेला पक्षाच्या स्वरूपात नेहरू गांधींच्या ह्याच्यात तो समोर आलेला होता. हे सगळं वातावरण असताना त्या काळात जरतरची भाषा तशी असेलही, पण आत्ता सत्तेपुरता आलाय असं नव्हतं. अटी नियम नव्हते, त्याला काहीतरी मी इथून तिथे काय येतो याला तत्व होती. आता माझा मुद्दा असा आहे की आपण थोडासा हा वर्तमानाचा निवडणुकीचा भाग बाजूला ठेवू, आपण ते तुमच्या त्या इतिहासाकडे जाऊ जो काळ तुम्ही अनुभवलाय आणि मग आपण जरतरकडे येऊ. जर त्या काळात नव्हतं आणि ती एक एन्जॉयमेंट होती तुमच्याकरता. तो जनसंघ असेल, आचार्य यात्रा असेल, बाळासाहेब ठाकरे असेल, देवरस असेल, सगळ्यांची मतं विभिन्न होती, पण तरी ती जनतेशी सुसंवाद साधला जायचा. त्यांच्या भाषणातून असेल, तुम्ही जर व्याख्यानं त्यांची जवळून बघितली, हा सुसंवाद साधण्याची स्थिती ही आज राहिलेलीच नाही. आणि म्हणून कदाचित हा जरतरचा प्रश्न आहे का, काय वाटतं? खूप चांगलं तुम्ही त्याचं विश्लेषण केलं. पूर्वीच्या काळाच्या राजकारणात आणि आत्ताच्या राजकारणात एक मोठा भेद मला चटकन सांगावासा वाटतो. तो म्हणजे पूर्वीच्या राजकारणामध्ये मतभेद होते पण मनभेद नव्हते.
नक्कीच. ही सगळी माणसं मनाने एकत्रच होती. या देशासाठी आपण काहीतरी करतोय. मार्ग तुमचा वेगळा असेल, माझा वेगळा असेल, म्हणून मनात कधी राग नव्हता. बाळासाहेब ठाकरे, सखा पाटील गप्पा मारताना पाहिले. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार तर त्यांची भाषणं ऐकायला कट्ट्यावर येऊन बसत असत. सगळ्यांना माहिती येते. शिवाजी पार्कला स्वतः त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की बाळासाहेबांनी ते किती प्रभावित होते. संघाचे लोक तर सगळीकडे झालं, पण संघाला राजकारण वर्ज्य होतं. संघाने अधिकृतपणे राजकारणामध्ये अगदी अलीकडच्या काळामध्ये थोडंसं जाहीरपणे काम करायला सुरुवात केलेलं दिसतं. पूर्वीच्या काळामध्ये एकदा जनसंघाचं काम करतो म्हटलं तो संघात जातच नसतं. जनसंघाचं पूर्णपणे काम करत असत. मग वामनराव परब असतील, नामदेवराव गाडगे असतील, अगदी पुण्यातले आमचे काका वडके असतील, ही सगळी माणसं संघाच्या मुशीतून, रामभाऊ माळगे संघाच्या मुशीतून सगळी बाहेर आलेली होती. जर तर त्यावेळेला कारण असं होतं की काँग्रेसचा पराभव कोणी करू शकेल असं जर कोणी म्हणालं असतं त्या काळात तर कुणाचाही विश्वास बसला. अगदी अगदी. इतकं काँग्रेस भक्कम होतं, इतकं की शोधावी लागायची माणसं. भाषणं करा, तुम्ही सगळं करा, पण काँग्रेस रगात मुरलेली होती. काँग्रेस ही पक्ष नव्हताच, काँग्रेस ही चळवळ होती. स्वातंत्र्यपूर्व काळाच्या चळवळीतलं सगळं पुण्याची झुलाई घेऊन काँग्रेस 20 वर्ष दबाव ठेवून होता. अगदी खरं आहे. आणि हा दबाव झुगारून देण्याची ताकद कम्युनिस्टांच्या मध्ये नव्हती. प्रजा परिषद नावाचं त्यावेळेला एक पक्ष होता, हिंदू महासभेच्या नंतर तयार झाला. अनेक पक्ष असे आहेत की लोकांना नावंसुद्धा आठवत नसते. समाजवादींचे प्रजा समाजवादी झाले, नुसते समाजवादी झाले. जनसंघात आधी हिंदू महासभा होतीच, बरोबर. रामराज्य परिषद, गणपरिषद किंवा स्थानिक काही काही ठिकाणचे जे होते हे सगळे आपापल्या मोहल्ल्यामध्ये दादा होते. अखिल भारतीय स्तरावरती एखादा मोठा पक्ष उंची घेईल असं स्वप्नसुद्धा पडत नव्हतं कुणाला. जनसंघाला ते स्वप्न पडलं आणि जनसंघाला वाटलं की उशिरा झालं तरी हरकत नाही, पण आपण हळूहळू अशी बांधणी करूया की आपल्याला संपूर्ण देशावरती राज्य करायचं, ही भावना. आणि आम्हालाच आमच्या स्वप्नाचं हसू यायचं की अरे नगरसेवकसुद्धा मुंबईत येत नाही आणि तुम्ही पंतप्रधान आमचा होईल असं आत्तापासून जोरात कसं म्हणता. पण तो दुर्दम्य आशावाद आमच्याकडे होता आणि कार्यकर्ते वेड्यासारखे काम करतात. मला स्वतःला आठवतं, माझी पहिली निवडणूक मी इथे लढवली. छोटा वॉर्ड होता, 3,000 रुपये सगळा मिळून मला खर्च आला. त्यातले 1,500 रुपये पक्षाला डोनेशन दिले. माझ्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याने सायकलमध्ये हवा भरण्यासाठी सुद्धा पैसे माझ्याकडून मागितले नाहीत. कोरडे चुरमुरे आणि भेळ मी देत असे, त्याच्यावरती माणसं खुश होती. एकीकडे माहिती होतं की पराभव नक्की आहे, तरीसुद्धा ते येतोय. माझा विजय हा त्यावेळेचा धक्कादायक असा. सर्वांची डिपॉझिट केली होती आणि या भागामध्ये गावकी खूप मोठी होती. खून होण्याची शक्यता होती विरोधक म्हणून जे उभे राहते. इतकं गावात आणि बाहेरची असा इथे मोठा तो विषय आपण थोडासा बाजूला ठेवू. पण जनता पार्टी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, बेळगाव कारवार आंदोलन, या सर्व आंदोलनाचा सर्वात जास्त फायदा जनसंघाने घेतला, जो इतर पक्षांना घेता आला नाही. अगदी खरं आहे. आणि या प्रत्येक चळवळीतून जनताभिमुख आम्ही आहोत. आम्ही जनतेचे प्रश्न मांडू शकतो. विधानसभेत आमचे भाषणं जोरदार व्हायची सगळ्यांची. लोकसभेत वाजपेयी गाजवून टाकायचे, रामभाऊ माळगे इकडे गाजवून टाकायचे. लोकांना वाटलं अरे चारित्र्य संपन्न खूप चांगली माणसं आहेत. हळूहळू ही प्रकृती सूज आली नाही कधीच. आत्ता मात्र अचानक सूज आल्यासारखी वाटायला. नक्कीच नक्कीच. कारण जी माणसं तुमच्या गोत्रातली नाहीत, तुमच्या पोत्यातली नाहीत, काही नाही. पण मी काल जेव्हा अजितदादांनी भाषण केलं तेव्हा मला हसू आलं त्यांचं. कारण मी त्यांना लहानपणी खेळताना इकडे तिकडे बघितलं आहे आमच्या ह्याच्यात. मला असं वाटायचं की राष्ट्रवादी काँग्रेसची जातकुळी कुठली आहे? तुम्ही काँग्रेसवालेच नाही, मुळात काँग्रेसचीच. आज माझं आव्हान आहे, कारण शरद पवारांच्या बरोबर मी वर्षानुवर्ष काम केलं, ते माझ्याहून 6 महिने लहानच आहे. माझं आव्हान आहे राष्ट्रवादी पक्षाच्या कुठल्याही नेत्याने एका ओळीत सांगावं
की काँग्रेसपेक्षा त्यांच्यात वेगळं काय आहे. नक्कीच. सुरुवातीच्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या नंतर सोनिया गांधीनं विरोध हे एकमेव सूत्र घेऊन शरद पवार त्याच्यातून बाहेर पडले. खरं. परकीय व्यक्तीला पंतप्रधान होऊ देता नये ही एकमेव घोषणा होती. अगदी. या व्यतिरिक्त यांचा जाहीरनामा, त्यांचा जाहीरनामा, हे मागची सांगणारी जातकुळी यांची सारखीच. मग आता अजित पवार जेव्हा वाटाघाटीला बसतात काँग्रेसवाल्यांच्या बरोबर तेव्हा हसायला नाही येत नाही. तुम्ही आज आमच्या नेत्यांना म्हणताय की तुम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करता, ते राष्ट्रवादी, हेच राष्ट्रवादी. तुम्हीही काँग्रेसवाले, तेही काँग्रेसवाले, वाटाघाटी करतात. त्या राजकारणात उगीच एकमेकाच्या चड्ड्या उतरवायचा प्रयत्न करू नये. त्या दिवशी जे असतं तेच सत्य असतं. अगदी तुम्ही सुरुवातीला म्हणालात ते. आज ती माणसं आज आमच्याकडे आहेत. आम्ही त्यांना विभीषण समजतो. नक्कीच. चांगली गोष्ट आहे. राहिलं तर आता गंगेच्या नदीमध्ये स्नान करायला येणारी माणसं ही प्रामुख्याने पापीच असतात. कारण पाप धुण्यासाठी येतात. नक्कीच. गंगा नदी वाट बघत असते कितीतरी कोणीतरी पुण्यवान येईल मला पवित्र करेल. आणि ही जी येतात ना ती प्रार्थना करता करता लघुशंक पण करतात. आणि पुढचा बिचारा तीर्थ म्हणून तो घेतो. हा सगळा श्रद्धेचा भाग आहे. राजकारणामध्ये या श्रद्धेचा विचका झाला आहे. कारण त्या श्रद्धेचा संबंध आता तळमळीच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाशी जोडला जात नाही. एकदम जोडला जातो तो निवडून येण्याची क्षमता. तेवढा एकच निकष. आपण थोडंसं आता ह्या निवडणुकीच्या आणि राजकारणापासून जाता जाता मला थोडंसं तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातही डोकवायला आवडेल. आचार्यात्रेंपासून बाळासाहेब ठाकरे असतील, पु ल देशपांडे असतील, ह्या सगळ्या अवघ्या मराठी मनांच्या दैवतांच्या बरोबर तुम्ही होतात असं म्हणणंही वावगं ठरणार नाही. सुधीर फडके सुद्धा. काय सांगाल ते अनुभव अगदी बाबांच्या बरोबरचे सुद्धा? चित्तथरारक आहे. चित्तथरारक म्हणजे मी आधी मला नशिबान समजेन की मी मुंबईला होतो, वरळीसारख्या कामगार क्षेत्रामध्ये होतो आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये माझी आईसुद्धा प्रत्यक्ष सक्रिय होती. आणि विधानसभेत पत्रकं फेकल्याबद्दल मला अटक झाली होती. लहान असल्यामुळे माझे ऑर्थर रोड तुरुंगामध्ये लाड करणारी हीच सगळी मंडळी होती. यांच्या पीटर अलवारीस असतील, त्यांची मृणाल गोरे ताई असतील, ही सगळी मला माझ्या घरच्यासारखी वाटत होती. जनसंघाची फार थोडी मंडळी त्यावेळेला ॲक्टिव्ह होती. ही इतर विचाराची पण काँग्रेसच्या बाहेरची अशी सगळी मंडळी होती. अत्रेंच्या बाबतचा एक किस्सा फार गमतीशीर मी सांगते. मी प्रूफ रिडिंगला तिथे जात होतो. एके दिवशी रात्री आम्ही पप्पा म्हणायचो तर एके दिवशी रात्री त्यांनी अग्रलेख लिहिला आणि माझ्या तोंडावर टाकला. मला म्हणाले वाच रे मध्या. लहान होतो, घेतला वाचला. काय त्याचं शीर्षक काय लिहिलं तर अधुमेंदूचा मधू. त्या अग्रलेखाचं शीर्षक होतं मी मधू ना, म्हणून मला म्हणून मर्या वाचते. अधुमेंदूचा माझ्या बुद्धीला जेवढं समजेल, म्हणजे 20 वर्षाचा होतो मी, लहान होतो, तर त्या वाचलं आणि त्याच्यात असं होतं की लोकसभेमध्ये मधुलिमेने एक भाषण केलं. चीनच्या बरोबर आपली इतकी घट्ट मैत्री आहे, हिंदी चीनी भाई भाई म्हणतोय आपण, जगाला आव्हान ही दोन शक्ती एकत्र येऊन देऊ शकतात. मग एका तिबेटच्या किरकोळ जागेसाठी म्हणून तुम्ही चीनशी वैर का करता? गवतसुद्धा उगवत नाही असा भाग आहे, तो तुम्ही चीनला देऊन टाका असं जाहीरपणे मधुलिमेने लोकसभेत म्हटलं. त्याचा संताप आचार्यात्रेंना आला. तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं तिथे गवताची काडीसुद्धा जर तिथे येत नसेल तर तुझ्या बापाच्या टकलेवरती एकही केस नाही, डोकं कापून देऊन टाकणार का तू? हा अधुमेंदूचा मधू असं करून त्यांनी तो मस्त लेख लिहिला. लेख वाचून झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं पप्पा मी मधू आहे खरा, पण मी मधू लिमईतला नाही, मी मधू दंडवते म्हटलं आहे. कारण मधू दंडवते तिथे येत असेल. तो किस्सा मला चांगला. आचार्यात्रेंच्या साष्टा नमस्कार नाटकात मी चंदूचं काम केलं. अत्रेंनी पत्राईचं करायचं ठरवलं होतं, पण ऐन वेळेला त्यानं पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यामुळे त्यांच्या जागी चंद्रकांतभाऊ कदम यांनी ते काम केलं आणि त्या 2 गाण्यांना मी संगीत दिलं आणि तिथे माझा संगीतकार जागा झाला. त्यामुळे मी सुधीर फडकेंच्या बरोबर आणीबाणीच्या काळात मी भूमिगत होतो.
बरं. नाव बदलून मी काही काम करत होतो त्यावेळेला. पुण्यात होतो, अर्थात चिंचवडला होतो सध्या तसा. आणि माझी मुंबईला राहायची सोय बाबूजींनी केली होती. मी गीत रामायणाचे कार्यक्रम करत असे त्या काळात. क्या बात आहे. हॅपी होम फॉर ब्लाइंड्सचा मी फाउंडर मेंबर होतो. आणि त्यांना आंधळ्यांना मदत करायची आणि जे तुरुंगात गेले त्यांच्या घरामध्ये काहीतरी पोचवायचं या कल्पनेने कित्येक हजार रुपये मी गोळा केले संगीताच्या ह्याच्यातून माध्यमातून. पण पुन्हा आणीबाणी उठली, माझ्यावरचं वॉरंटही विड्रॉ झालं आणि निर्भय बनव म्हणून नानासाहेब गोऱ्यांची एक हे सुरुवात झाली ती चळवळ की सरकारला घाबरू नका वगैरे. आणि त्यानं गव्हर्नमेंटने ठरवतं यांना अटक करायची नाही. त्याच्या मी डॉक्टर घारे सायकर या भागातले आमच्यावरचं वॉरंट विड्रॉ झाल्याचं कळलं. कंपनीने माझ्यावर खूप मेहरबानी केली. त्या सर्व महिन्याचा पगार तर दिलाच, पण जेव्हा आणीबाणी उठली सगळं झालं त्याच्या दुप्पट पगार आमच्या पारशी साहेबांनी मला दिला की मी जे धाडस केलं त्यावेळेचं. आणि मग पुढे मी जनरल मॅनेजर म्हणूनच रिटायर झालो त्याच कंपनीतून. ही जी बांधिलकी होती, सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा ऋणानुबंधाची बांधिलकी असेल की माणूस हजर नसताना त्याचा पगारही देणं किंवा ह्या नंतरच्या कॉम्पेन्सेशनच्या ज्या काही गोष्टी आहेत. आत्ता 3 दिवस गैरहजर राहिला तर 4 दिवसाचा पगार कापतात, ही वस्तुस्थिती आहे. मी पुन्हा एकदा वर्तमानाकडे येतो. आपल्या या मुलाखतीच्या शेवटच्या उत्तरार्धाकडे आपण पोचलो. वर्तमानामध्ये बांधिलकी हा विषय ना सर्व्हिसमध्ये राहिला आहे ना राजकारणात राहिला आहे. ही दोन्ही क्षेत्र अशीच आहेत जे सुरुवातीला आपण बोललो की वर्तमान आहे त्यानुसार चालणारी आहेत. अगदी म्हणणं मान्य आहे. ह्या रणनीती असतील किंवा ती धोरणं असतील काही असेल. आता प्रश्न असा उरतो की तुमच्यामध्ये तुम्ही जे जे स्वीकारत गेलात ते त्याचं डेव्हलपमेंट करत गेलात. संगीतकार असेल तुमच्यातला किंवा बाबूजींबरोबरचे अनुभव असतील, पुलंच्या बरोबर असेल, आत्र्यांच्या बरोबर आध्यात्मिक क्षेत्रात आपण आहात. कामगार क्षेत्राच्या चळवळीचा तुमचा प्रगाढा सगळं तो अनुभव आहे. हे सगळं एकत्रीकरण जे स्वतःमध्ये सामावताना, स्वतःच्या मनाच्या स्वतःच्या हृदयाच्या कक्षा विस्तारताना आज तुमच्या अवतीभोवतीचे जे आहेत, खास करून तरुण पिढी, या तरुण पिढीनं आपली प्रगती साधण्याकरता स्वतःच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल आमच्या या तरुण दर्शकांना? मित्रांनो, खरं सांगू का की 2 पर्याय असतात. एक म्हणजे कक्षा रुंद करणं आणि उंची पण वाढवणं. काही ठिकाणी तुमची उंची मोजली जाते, काही ठिकाणी तुमचा परिघ मोजला जातो. किती तुमचं जीवन विस्तारित आहे हे अनेक जण पाहतात आणि किती जीवन तुमचं उंच आहे. तर ज्यांना उंची गाठायची आहे त्यांना अनेक क्षेत्रात लुडबुड करून चालणार नाही. त्यांना एक कुठलं तरी क्षेत्र निवडावं लागेल. मग संगीत असेल, अध्यात्म असेल. माझ्यासारखी अवस्था की तुम्ही परिघ खूप गाठलात पण तेवढी उंची गाठू शकला नाहीत कदाचित, असं असू शकतं. कारण तुमची इनर क्षमता जी असते ती विभागली जाते. मला नंतर असं लक्षात आलं की आपण अंगण जितकं लहान करू तितकं झाडायला कमी लागतं. त्यामुळे इतकी सगळी क्षेत्र न स्वीकारता तुम्ही IT मध्ये असाल, सगळं लक्ष त्याच्यामध्ये. आज जगामध्ये तुमचा पहिला क्रमांक आहे. सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट ते तुमची ब्रेन इन्व्हेस्टमेंट आहे. आणि त्यातही मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रीयन माणसांचा नंबर त्याच्यात नंबर 1 आहे. अमेरिका असो, ऑस्ट्रेलिया, माझा मुलगा स्वतः दुबईला असतो, मी जाऊन आलो तिथे. आपल्या मंडळींच्याबद्दल तिथे प्रचंड आदर आहे. आपल्यातल्या जे सुशिक्षित समाज तिथे जातो तो इतका चांगल्या पद्धतीने वागतो, चांगलं त्यानं देतो, इतकं चांगली संस्कृती, इतकी चांगली बोली. मग इथे आल्यानंतर ते का परत बिघडतात? तिथे इतके चांगले असतात, परत इथे आल्यानंतर का बिघडतात? तर त्याला थोडंसं आजूबाजूची परिस्थिती पण, ज्याला अनसेफ्टी, असुरक्षिततेची भावना ही प्रत्येकामध्ये घरात आहे, घराच्या बाहेर पण आहे. एवढा शिकतोय खरा, लग्न होईल का, नोकरी मिळेल का, मिळाली तर टिकेल का, त्यावेळेची आजूबाजूची परिस्थिती, 100 प्रश्न घेऊन तुमचा तरुण मुलगा झोपतोय. त्याला झोप लागेल कशी? त्याच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी घरच्या आईवडिलांचीच आहे असं नव्हे, सगळ्या समाजाची. अगदी सर्वांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं. ते कुठंतरी अलीकडच्या काळात मिसिंग व्हायला लागलं. घरात सुद्धा चुलत भाऊ, आते भाऊ राहिलेच नाहीत. कोणीतरी गेल्यानंतर फोन येतो, हो का, तो कोण? मग तुझ्या चुलत भावाचा. मग हो का, मग एवढंच घडतं खरं. इतकी सगळी माणसं विखरलेली आहेत. वाईट आहेत का? वाईट नाही, परिस्थितीच्या ह्याच्यामध्ये.
मला असं वाटतं की नेमकं हे मोदींनी ओळखलं आहे. मला पक्ष म्हणून पक्षासुद्धा व्यक्ती म्हणून मोदी जास्त आवडतात. काही वेळेला काही माणसामुळे संघटना मोठी होते, बरोबर, तर काही वेळेला संघटनेमुळे माणसं मोठी होतात. अगदी अगदी. इतर राजकीय पक्षामध्ये संघटनेत गेल्यामुळे ते मोठे मोठे झाले. भाजपमध्ये काही माणसं मोठी होती म्हणून ही संघटना मोठी झाली. मी क्षणभर विचार करतो, या काळात जर मोदी नसते तर फडणवीसही नसते. अगदी. फडणवीस नाही तर आझम पानसरे पण आले नसते, निश्चितच. आमचे लक्ष्मण जगतापही आले नसते. लोकांना फार मोदींनी शरद पवारांच्याबद्दल एके ठिकाणी अतिशय सुंदर वाक्य वापरलं त्यांच्या 75च्या समारंभात दिल्लीत. ते असं म्हणाले की मला शरद पवार एवढ्यासाठी आवडतात की आपल्या भारतातल्या सर्व नेत्यांच्यामध्ये सर्वात प्रथम त्यानं कळतं की राजकारणाचं वारं कुणीकडे जाणार आहे, त्यामुळे ते चटकन उडी मारतात. आणि मी तेव्हा त्यांना असं म्हटलं तर की तुमची उडी बरोबर मारता पण तुमची वेळ चुकते. प्रत्येक वेळा शरद पवारांची उडी चुकीच्या वेळेला मारली नाही तर आज पंतप्रधान झाले असते. मला त्याही वेळेला मनापासून वाटायचं बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि शरद पवार ही 3 रत्न जर महाराष्ट्रात एकत्र आली असतील तर महाराष्ट्रात सोन्याचा धूर तेव्हाच निघाला. खरी गोष्ट आहे. दुर्दैव आहे आमचं की येत नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आजचं चित्र त्या पक्षाच्या दृष्टीने योग्यच आहे. त्यांना दोष देणं शक्य नाही, कारण सत्ता मिळवायची असेल तर कुठल्याच एका पक्षाकडे जी राष्ट्रवादीकडे होती ती ताकद अन्य कुणाकडे नव्हती. याच्यामुळे सत्ता कुणाकडे जाईल मला माहीत नाही, पण सगळेच पक्ष अंतर्मुख होतील. शिवसेना काय, भाजप काय, राष्ट्रवादी काय, काँग्रेस काय, सत्ता कुणाची येईल पण सगळेच पक्ष दुबळे झालेले असतील या पळापळीमुळे. हाच मुद्दा जो आहे की ही निवडणूक ही पक्षाची असेल, व्यक्तींची असेल, मतांची असेल, मतदारांसाठी असेल, नागरिकांच्या विकासासाठी असेल, मुद्दे काही असोत. प्रश्न असा आहे की खरोखर यातून अंतर्मुख व्हायला जमणार आहे का, आणि जमलंच तर कोणाकोणाला जमेल. अंतर्मुख होणं खरंच खूप गरजेचं आहे, कारण मोदी असतील, शरद पवार असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, कोणीही जरी असलं तरी सुद्धा पुन्हा प्रश्न येतो तो आत्ता मधू जोशींनी सांगितलेल्या तुमच्या उंचीचा. ह्या उंचीपर्यंत कोण जाणार आहे, कारण प्रत्येक गोष्टीला लांबी, रुंदी, उंची, खोली ही असतेच. हे जर समजलं नाही तर अंतर्मुख व्हायची वेळ तेव्हा तरी येणार, ती आत्ताच आलेली अधिक चांगली. जोशी साहेब, ह्या सगळ्या गोष्टींवर दिलखुलासपणे तुम्ही मतं मांडली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आवाज न्यूझीलँडच्या आमच्या पुढच्या विशेष कार्यक्रमात आम्ही पुन्हा भेटणार आहोत अशाच एका वेगळ्या व्यक्तिमत्वासह. पाहायला विसरू नका आमचा पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार, वंदे मातरम. हरिओम. नमस्कार.